आमच्या ट्विटरवरच्या काही मित्रांचं ठरलं की आपण नाताळच्या सुट्टीत भेटायचं. आधी ठरलं कोल्हापूरला, पण फायनल झालं पुण्यात, जसं नेहमी सगळीकडे होतंच. सुरुवातीला 7 ते 8 जण होते आणि ट्रिपला येईपर्यंत आम्ही 4घंच राहिलो. मग कोणी मुंबईवरून आलं, कोणी लातूरमधून आलं. मी बेंगलोरवरून कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरातून मग टोल बोगदे पार करत मी पुण्यात पोहोचलो. आणि पुण्यात आमचे काही मित्र होतेच. सगळे पुण्यामध्ये एकत्र भेटलो आणि सिंहगडचा प्रवास सुरू केला. कुठं नाही, आम्ही कोपरा धरू दोघं काय. काय दिवस कोणासोबत कोपरा धरला. अरे कोपरा माहिती जिथं असं काय. आता मला काय त्याच्यात रस नाही, तुला रस. आमचा रस निघून गेला. या प्रवासात आमच्या चाचूला साथ द्यायचा हाच माझा एकमेव उद्देश. बिचारा चाचू. आपण एखादं कुठं भाग कुठं महाराज कुठं आले, कोण कुठं 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 पाहिजे तोप गोळा झाला पडला, ते आम्ही बघू ना. नाही आम्हाला तसं काय नाही, फक्त सांगा आपण यावेळेस निघूया म्हणून. इथं भेट गाडीजवळ यायच्या अगोदर 5-10 मिनिटं सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही आपलं हळूहळू तिथं. हर्षू चाचू आमचे मित्र. आमचा प्रवास असाच गाडीतून गप्पा गोष्टी करत थट्टा मस्करी करत सुरू झाला आणि आम्ही बघता बघता सिंहगडवरती पोहोचलो. आणि चाचूने आम्हाला सुखरूप वरती पोहोचवलं. वरती म्हणजे सिंहगडवरती पोहोचवलं, ह्याचा आनंद वेगळाच होता. गाडी पार्क करून आम्ही गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आमच्यासोबत हर्षू मॅम होत्याच आणि गडावरती चढताना खाण्यासाठी बरेच पदार्थ होते. मग काय हर्षू मॅडमचं म्हणणं होतं, जे दिसेल ते खाल्लंच पाहिजे. मग कैरी असो, बोरं असो, अजून काही, याचा आनंद घेत आम्ही गडावरती चढायला सुरुवात केली. इथं कचरा कुंडी दिली आहे, कचरा कुंडी दिली इथं. वर चालत असताना चाचूची फरमाईश आली की व्लॉगमध्ये गाडी वर येताना दिसली पाहिजे, कारण चाचू आमची गाडी चालवत होता. आपल्या गाडीचं बी टाकायचं वर येऊन लागला. हां ते ड्रायव्हर आम्ही येतो सगळ्यात. इकडे तू बघ, म्हणजे असं झूम मध्ये करून सांगतोय आमच्या गाडीचा ड्रायव्हर. अरे वा. तिथं जायचं आपल्याला. कुठे जायचं? ते कल्याणदार वगैरे तिथून बसले होते तानाजी. अच्छा, बघती बाबा किती आयटम चालू आहे पहिला लाज. एका ठिकाणी हर्षू मॅडमनं फोटो काढायचे होते. मग काय मॅडम पोज देऊन उभ्या राहिल्या आणि फोटो काढून घेतले. सगळं वावर आपलंच आहे म्हणायचं. दादा तुम्हाला काढा ना. फिरता फिरता असंच लक्षात आलं की चाचूला सिंहगडवर फिरायला येण्याचा बराचसाच अनुभव होता. तो बराच वेळा आला, पण आता कोणाबरोबर आला, किती वेळा आला ते काही त्याने सांगितलं नाही. पण तोच आमचा गाईड झाला आणि तो आम्हाला सिंहगडावरून कुठं कसं जायचं, आधी कुठल्या रस्त्याने जायचं वगैरे ह्याचं मार्गदर्शन करत आम्हाला घेऊन चालला. काय का पाणी आहे का? पाणी गोड पाणी पिलं पण तिकडे घेत आहेत की लोक. खरं सांगते, खरं आम्ही आम्ही थांबतोय. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असते. पहिलं लग्नाच्या आधी आलेली असते.
इथून पाणी काढलं लग्न झाल्यावर आले असते. नाही गेल्या वेळेला असं झालं असेल शेवटी हे सगळं रेकॉर्ड होतंय. नाही गेल्या वेळेला असं झालं असेल शेवटी अरे हा राहिला आपला पॉईंट आता मग तो पहिल्यांदा करूया. पहिल्यांदा करू. हो दे द्या आम्हाला. नाहीतर काहीतरी आले पण असतील पण काहीतरी केलं दुसऱ्याचं बघून अरे आपण हे का केलं नाही म्हणून आता करून घ्या. ते लय भारी झाले आजकाल. ह्यानं केलं का हां त्याने असं केलं तर आपण तसंच करू. हर्ष मॅम तुमच्यासाठी म्हणतोय बघा ते फोटो मी असा काढणार तसं काढणार. ते फोटो तुम्ही काढतो म्हणलं ना असं तसा स्क्रीनशॉट मारून ग्रुपला टाकलेत अजून. कोणी तुम्ही असा फोटो काढायचा का म्हणून. हा काढलं का पाठवलं? बरं झालं एक अकाउंट दिसलं. दुसऱ्या असं ना दादा. सिंहगड कल्याण दरवाजा कुठे इकडे जायचं ना. बरोबर आहे ना रस्ता. तुझं आमच्याकडे लक्ष आहे की नाही माहिती नाही. खालती जाते ना हा नाही बी तिकडून जाता येतं. काय बरोबर काढलाय कडक विषयी कडक विषय कुठं काढायचंय कडक विषय. कल्याण दरवाजाजवळ गेल्यानंतर चाचू हटूनच बसले. मला फोटोच काढायचे. माझ्या डीपीला नवीन फोटो लावायचे. मग सर्वांनी मिळून त्याचा एक छानपैकी फोटो काढला. नाही मॅसेज होतो. देऊ नको कोणाला. आजी पाणी आहे का? बिसलेरी वगैरे फुलगास देते गोळा करून ना चांगले छान. द्या मस्त बनवा बघ. हा चांगले. मजा आली पाहिजे. ही आहे आमची मटका दही. तो आहे आमचा मटका. गाडग्याने मटका धरलेला. गाडग्याने धरलेलं नाही का? गाडग्याने धरलेला मटका. नावा
आणि तिने मोजून किती 6 दिले का तुझे? शेजवान आहे. घ्या 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 ही कांद्याची चटणी इथली फेमस आहे, खाऊन बघायची. आधी त्याने मागातच हातच घेत नाही, तुम्ही प्लेटवर खाल्लं. हे खाऊ घाल. थांबा खाऊ घाला, नाव घ्यायला आपण लग्नात नव्हतो. खाओ खाओ. थोडा नाही मस्त फिरून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी एका ठिकाणी आलो. एका झाडाखाली चटई टाकून दही, भाकरी, पिठलं, भजी आणि भरली वांगी ह्याच्यावर मस्तपैकी ताव मारला. खूप छान मस्त जेवण होतं. नेटवरती नाही तर आता खालीच गेलो असेल. ते मित्रासोबत गेलेत कुठं. सांगितलं होती कोण नाही सगळे ते पण सुट्टीच्या दिवशी. आपण 8 दिवस प्लॅन करून एंड मुवमेंट पर्यंत नक्की नव्हतं. चाचू व्हिडिओ मध्ये दिसला पाहिजे की गाडी चालवते आमचा चाचू म्हणून. ब्लॉग आहे. बोला चाचू, एवढं पाणी बघून कसं वाटतंय? गारगार वाटतंय. चाचू असं काय त्या खडकवासला धरणाच्या पाण्याकडे बघत होता तेव्हा शंका आली. काहीतरी जुन्या आठवणी आल्यात भावाच्या डोक्यात. तसंही आम्हीही आजच्या दिवसाच्या आठवणी घेऊन आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आभासी जगात भेटलेले हे मित्र मैत्रिणी आणि आज त्यांची प्रत्यक्षातील भेट, ही नवीन नातं नवीन मैत्री सोबत घेऊन आम्ही आपापल्या घरी निघालो. आणि लवकरच पुन्हा एकदा भेटू अजून काही नवीन मित्रांच्या सोबत, हा निश्चय करून.